प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा इथं हा 33 चेस्टचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला इथं पेपर कटिंग करून घ्यायचा आहे। तर इथं सर्वात अगोदर मी ब्लाऊजवरून मापे इथं लिहून घेतलेली आहेत। तर उंची आहे 12 इंचाची, छाती आहे 33 इंच, 33चा चौथा 8.25 घेतलेला आहे, कंबर आहे 28 इंचाची, तर इथं त्याचा चौथा 7 करून घेतलेला आहे। शोल्डर आहे इथं आपलं 5.25 इंचाचं, पुढचा गळा 6 इंचाचा आहे, मागचा गळा 8 इंचाचा आहे, बाही उंची इथं 6 इंचाची आहे, दंडघेर आहे 10 इंचाचा आणि मुंढा घेर आहे 15 इंचाचा। तर अशी ही मापं इथं आपण लिहून घेतलेली आहेत। तर आता आपल्याला इथं बॅक पार्टची कटिंग अगोदर करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला बॅक पार्टसाठी पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। इथं 12 + 1 इंच म्हणजे 13 इंचावरती इथं मी एक डॉट करून घेतलेला आहे। बघा त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही आपल्याला 13 इंचावरती इथं एक पॉईंट करून घ्यायचा आहे। बघा इथं पॉईंट करून घेतल्यानंतरला आता आपल्याला इथं सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। इथं अशी सरळ लाईन ड्रॉ करून झाली, त्याच्यानंतरला आता इथं मी शोल्डरचे माप टाकत आहे। तर इथं शोल्डर मी 5.25 इंचावरती इथं असा एक पॉईंट बनवून घेतला आणि मुंढा खोलीसाठी इथं 5.5 इंचावरती इथं एक पॉईंट करून घ्यायचा। सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता आपल्याला चेस्टचं माप टाकून घ्यायचं आहे। तर बघा इथं चेस्टचं माप आपला चौथा भाग आलेला आहे 8.25 इंचाचा। तर इथं 8.25 इंचावरती एक डॉट पॉईंट करून घेतलेला आहे आणि 8.25च्या पुढं आपल्याला इथं 1.5 इंचावरती शिलाई मार्जिनसाठी पॉईंट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची। तुम्हाला जर इथं 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार। तर मी 1.5 इंचच ठेवणार आहे। तर इथं कमरेचं माप टाकताना इथं बघा कमरेचा चौथा भाग म्हणजे 7 इंचावरती एक पॉईंट करून घेतला आहे आणि त्याच्या पुढं 1 इंच आपल्याला टक्ससाठी टाकून घेतलेला आहे आणि टक्सच्या पुढं आपल्याला 1.5 इंचावरती शिलाई मार्जिनसाठी इथं पॉईंट करून घेतलेला आहे। आता बघा इथं आपल्याला ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ही फिटिंगची लाईन आपल्याला इथं हे 1.5 इंचाचं जे मार्जिन आपण ठेवलेलं आहे ते आपण इथं ड्रॉ करून घेत आहे। आता इथून बघा मुंड्याला आकार द्यायचा आहे। तर इथून आपल्याला इथं ही टेप अशी ठेवायची आहे आणि त्याचा हे निम्मा पार्ट करायचा आहे आणि इथं एक पॉईंट करून घ्यायचा आहे आणि बघा इथून अशी तिरपी टेप ठेवायची आणि इथून आपल्याला 1.5 इंचावरती मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती असा पॉईंट करून घ्यायचा आणि असं कर्व शेपच्या साहाय्याने हे तिन्ही पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे। जिथं आपल्याला फिटिंगचं डॉट केलेला आहे तो आणि हे 2 डॉट असे आपल्याला तिन्ही ठिकाणी असं मॅच करून एक असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। हा आकार जर तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तर हातानेही देता येतो। त्याच्यानंतर आपल्याला गळा रुंदी टाकायची, तर गळा रुंदी इथे आपण 2.25 इंचावर टाकलेली आहे। गळ्याची उंची 8 इंचाचा गळा आहे, तर इथं आपलं अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे, त्यासाठी इथं मी 8.5 इंचावरती पॉईंट करून घेत आहे। तर बघा 8 मध्ये अर्धा इंच प्लस केल्यानंतर इथं 8.5 इंचावरती आपण इथं पॉईंट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतरला खालून गळा आपल्याला थोडा ब्रॉड ठेवायचा आहे, तर इथं मी 2.25 इंचावरती एक डॉट करून घेत आहे आणि इथून अशी सरळ लाईन ड्रॉ करायची। त्याच्यानंतरला असा बॉक्स आखून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला असा राऊंड शेप देता येतो। तुम्हाला जो हवा तो गळा तुम्ही इथं ड्रॉ करू शकता। बॅक पार्टला आपल्याला हवा तो गळा ड्रॉ करता येतो। बघा इथं राऊंड शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इथं टक्सचं माप टाकून घ्यायचं आहे। तर टक्स बघा इथं आपल्याला 4 इंच रुंदीवरती टक्स टाकून घ्यायचा आहे। तर इथं टक्सची रुंदी 4 इंचाची आहे। इथं एक पॉईंट करून घ्यायचा
आणि टक्सची उंची इथं 4.5 इंचावर टाकून घ्यायची आहे. तर 4.5 इंचावरती अशी उभी टेप ठेवून इथं पॉईंट करून घ्यायचा. त्यानंतरला आपल्याला स्लेटच्या साहाय्याने हे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची तिथपर्यंत. आता दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंचावरती असं डॉट करून घ्यायचा आणि आपला टक्स असा आखून घ्यायचा. या पद्धतीने आपण असा टक्स आखून घेतलेला आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे मुंढ्याचा जो आपण शेप घेतलेला आहे तो इथं थोडासा 3 पॉईंटने खाली न्यायचा आहे. त्यामुळं काय होतं, आपल्या कोणत्या ब्लाऊजमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ येत नाही, चून येत नाही. या पद्धतीने आता पुढचं आपलं कटिंग करून घ्यायचं आहे. इथून आता मी हा गळा कट करून घेतला आहे. आता बघा आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करताना अगोदर हुक आणि लूप पट्टीसाठी आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा लाईन ड्रॉ करून झाल्यानंतरला आपल्याला हा जो बॅक पार्ट आहे तो त्याच पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. ती पट्टी सोडून आपल्याला तो बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि तो आहे त्याच पद्धतीने आपल्याला असा सगळीकडून ड्रॉ करून घ्यायचा आहे. जसा आहे तसाच आपण इथं ड्रॉ करून घेत आहे. बघा या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. आता इथं आपल्याला आतील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथून असा 1 इंचावरती डॉट करायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला इथून असं हे गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण हा आतील मुंड्याचा शेप दिलेला आहे. त्याच्यानंतरला गळा रुंदी इथं 2.25 इंचावर टाकायची आहे. ती टाकताना आपल्याला जो आपण पट्टी ती ड्रॉ केले तो भाग सोडून आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे. इथं गळ्याची उंची 6 इंचाचा गळा आहे तर 6.5 इंचावर टाकून घेतले आहे. आणि इथं बघा गळ्याच्या खाली ब्रॉड करण्यासाठी आपण इथं 2.25 इंचावरती असं एक पॉईंट करून घेत आहे. इथून अशी लाईन आखली आणि इथं असा एक बॉक्स तयार करून घेतला. गळ्याचा आकार तुम्ही कोणत्याही देऊ शकता. तर इथं पान गळ्याचा शेप इथं मी फ्रंट साईडला दिलेला आहे. तर आता बघा इथून आपल्याला टक्स पॉईंटसाठी पण माप टाकून घ्यायला लागतं. तर 33 चेस्टसाठी आपल्याला इथं 9.5 इंचावरती टक्ससाठी इथं एक पॉईंट करून घ्यायचा आहे. बघा आणि इथं फ्रंट साईडच्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंचाचा भाग वाढवायचा आहे. तर दोन्ही साईडनं असा 1 इंचाचा भाग वाढवून घ्यायचा आहे. कारण प्रिन्सेस कटला व्यवस्थित उभार येण्यासाठी आपल्याला हे एक्स्ट्रा घ्यावे लागतं. जर चेस्ट साईड फार कमी असेल तर 1.5 इंचाचा भागही तुम्ही इथं ॲड करू शकता. तर बघा इथून मी इथं टक्स पॉईंट टाकून घेतलेला आहे. तर आता टक्सची रुंदी बघा ही हुक लूप पट्टीसाठी जो भाग आहे तो सोडून आपल्याला इथं 3.5 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा आहे. बघा इथं 3.5 इंचावरती मी डॉट करून घेतलेला आहे. आणि इथं 3.5 इंचावरती डॉट करून झाल्यानंतरला बघा इथं उंची पण आपली टक्सची आपण टाकून घेतली 9.5 इंचावरती. 9 इंचावरती टक्स पॉईंट आहे तर अर्धा इंच आपला शोल्डरमध्ये जाणार आहे. आणि इथून बघा इथून 3.5 इंचवरचं टक्स आहे तर इथून खाली आपल्याला 3 इंचावर टाकायचं आहे. आणि इथून अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. अर्धा इंच कमी करून आपल्याला खाली माप टाकून घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला टक्स टाकायचं आहे. तर टक्स आपल्याला 2 इंचाचा आपण इथं घेणार आहोत. तर इथं 2 इंचाचा आपण इथं पॉईंट करून घेतलेला आहे. इथून इथं वर आपल्याला 2 इंच स्ट्रेट अशी लाईन ड्रॉ करायची आहे. इथं लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला फ्रेंच कर्वच्या साहाय्याने बघा इथं मुंढ्याच्या जवळ आसपास 1/2 इंचाचा भाग सोडून इकडं आपल्याला क्रॉसमध्ये असं न्यायचं आहे. आणि इथून आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीनं शेप देऊन असा आपण घेतलेला आहे. आणि बघा इथून असा थोडा भाग आपल्याला असा खाली यायचा आहे. इथून आपल्याला तो राऊंड घ्यायचा आहे आणि इथून असा गोलाकार शेप देऊन आपल्याला इथं असं या लाईनपर्यंत जॉईंट करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असा प्रिन्सेस कटचा आकार इथं तयार होतो. बघा आणखी वरती इथून आपल्याला हा जो बाहेरील मुंड्याचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे या साईडला. आणि इथून इथं अशी 2.5 इंचावरती टेप ठेवून इथं डॉट करून घ्यायचा एक.
आणि बघा या साईडनं 1/2 इंच आतमधल्या साईडला असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे 1/2 इंचाचं अंतर आहे ते आपलं कट होणार आहे. त्यानंतर आता वरच्या भागाला किती वाढवायला लागेल ते तुम्हाला सांगते. हा 1/2 इंचाचं अंतर आणि साईडला आपल्याला अर्धा इंच स्टिचिंगसाठी जाणार आहे. तर इथं मी टोटल 1.25 इंच वाढवत आहे. बघा इथं मी 1/2 इंचाचं मध्ये जो आपण कट करणार आहे टक्स तो, आणि साईडला जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच म्हणजे 1.25 इंचाचं अंतर इथं मी टोटल जास्त ॲड केलेलं आहे. आणि बघा ह्या खालच्या बाजूला आपल्याला 2 इंचाचा टक्स ॲड करायचा आहे. बघा इथं 2 इंचाचा टक्स आपण कट करणार आहोत. तर आपल्याला इथे साईडला 2 इंचच फक्त ॲड करायचं आहे. आणि जे 1 इंच आपल्याला शिवण्यासाठी लागणार आहे ते इथं टक्समध्येच कवर होणार आहे, कारण अगोदरच आपण त्याच्यामध्ये टक्सचं माप टाकून घेतलेलं आहे. तर इथून फक्त आपण 2 इंच वाढवणार आहोत. जे शिलाई मार्जिनचं जे 1 इंच आहे ते आपण टक्समध्ये कवर झालेलं आहे. ते कन्फ्यूज होऊ नये म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. बघा अशा पद्धतीनं इथं हे आपण वाढवून घेतलेलं आहे. आणि आता बघा हा जो मागचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचा आहे आणि इथं असा पॉईंट करून घ्यायचा आहे. आणि इथलं जो एक्स्ट्रा जो पार्ट आहे आपला 1 इंच जो आपण वाढवला आहे तो असा इथून आपल्याला असं कट करून घेणार आहे. आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतली. आता बघा हे जे लाईनपासून इथपर्यंत किती अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर इथं 4.25चं समथिंग अंतर आलेलं आहे हे. तर बघा त्या साईडनं पण आपल्याला तेवढंच अंतरावरती कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं अशी टेप ठेवायची आणि या पद्धतीनं अशी राऊंड शेपमध्ये ती टेप फिरवायची आणि बघायचं 4.25 अंतर कुठं आहे. तर इथं आलं आहे तर इथं आपण डॉट करून घ्यायचा आणि इथून इथं आपल्याला अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ते जे एक्स्ट्रा अंतर आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर आता हे मेन आपण असं कट करून घेऊया. आतील मुंढ्याच्या आकारापासून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. बाहेरचा भाग लक्षात नाही घ्यायचा. या पद्धतीनं आपण कटिंग करून घेतलेली आहे. बघा आता हे एक्स्ट्रा आहे ते आपण असं कट करून घ्यायचं आणि हा टक्स आहे तो इथून असं आपल्याला बघा या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे. इथून आपलं मेन शेपवरती असं कट करून घेतलं आहे आणि जो 1/2 इंचाचा भाग जो आहे आपण कट करून घेतला आहे. हे साईडचं पण आपण एक्स्ट्रा आहे ते कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीनं आता हे ठेवल्यानंतर बघा आपल्याला स्टिच करताना ते एकदम तंतोतंत जुळत येतं. बघा या पद्धतीने आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. आता हे तिन्ही पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत. आता स्लीव्जचं कटिंग आपल्याला करायचं आहे. तर स्लीव्जचं कटिंग करण्यासाठी बघा हे जे अंतर आहे ते आपण असं काउंट करून घ्यायचं आहे. तर इथं किती आलेलं आहे तर इथं 9 इंच आलेलं आहे. तर जी बाहीची घडी आहे ती आपल्याला 1 इंच कमी करून इथं टाकून घ्यायची आहे. तिथं 9 आलेलं आहे. तर आता बाहीची रुंदी मी इथं 9 इंचाचं ठिकाणी आपण 8 इंचावर करून घेणार आहे. तर इथं 1 इंच मायनस करून 8 इंच होणार आहे. तर 8 इंचावरती इथं मी एक पॉईंट करून घेत आहे. आता बाही इथं 6 इंचाची आहे तर 6 इंचामध्ये 1 इंच प्लस करत आहे. का तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करावं लागतं. आणि या साईडनं पण मी इथं 7 इंचावर मार्क करून घेत आहे आणि याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीनं जर तुम्ही बाही कट केली तर तुमची बाही एकदम परफेक्ट बसून जाते. बघा इथं कॅप हाईट मी 3.5 इंचावर टाकलेली आहे आणि इथून आतमध्ये आपल्यास इथं 1.5 इंचावरती अशी लाईन स्ट्रेट करून घ्यायची आहे. आता बघा वरच्या बाजूला इथं आपल्याला 1 इंचावरती असा मार्क करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने असा आकारात इथं येऊन आपल्याला असं गोलाकार शेप असा टच करून घ्यायचा आहे असा. त्याच्यानंतरला आतल्या बाहीचा आकार देताना फ्रंट साईडच्या बाहीचा आकार देताना आपल्याला या पद्धतीनं बाहीचा आकार द्यायला थोडा अवघड सुरुवातीला वाटतो, पण जसं जसं तुमचा हात बसेल तसं तुम्हाला ते एकदम इझी वाटून जाईल. बघा या पद्धतीनं आपण असा आकार
इथं फिश सारखा आकार असा तयार होतो. या पद्धतीने आपण हे आकार देऊन घ्यायचे हलक्या हाताने. आकार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला इथं दंडघेराचं माप टाकायचं आहे. तर दंडघेर आपला 10 इंचाचा आहे, म्हणजे त्याचं निम्म 5 इंच, आणि 5 इंच टाकल्यानंतर त्याच्या पुढं 1.5 इंचावरती आपण एक पॉईंट करून घेणार आहे. ते आपलं शिलाई मार्जिन असणार आहे. बघा या पद्धतीनं आपल्याला साईडनं हे 1.5 इंचाचं मार्जिन असं शिवून हे करून घ्यायचं आहे, ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. बाहीचं कटिंग करताना आपल्याला बाहेरच्या शेपवरूनच कट करायचं आहे अगोदर, या पद्धतीने. त्याच्यानंतरला आपल्याला ही घडी ओपन करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आतल्या बाहीचा शेप, फ्रंट साईडच्या बाहीचा शेप असा कट करून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर अशी बाही आपली तयार होते. आणि बघा असा हा फिश सारखा आकार आपला इथं कटिंग करून होतो. या पद्धतीनं आपली ही कटिंग आता कंप्लीट झालेली आहे. 33 चेस्टच्या प्रिन्सेस कटच्या कटिंगसाठी मला एका ताईची कमेंट आली होती, त्यासाठी हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे. तरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका.